गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसा आहात तुम्ही सर्वजण? तर गाईज आता आजचा जरासा दिवस खूप सॅड आहे. का सांगतो, आपण एक प्रोडक्ट मागवलेलं आणि तो प्रोडक्ट आपला जरासा इंग्लिश निघाला आहे. म्हणजे फ्लिपकार्टवरून प्रोडक्ट मागवलेलं आपण आणि ते जरासं इंग्लिश निघालं आणि ते जरासं होतं महाग. जास्त नाही, जरासंच होतं. आता हळू का बोलावे, कारण की आज जरासं खूप रात्र झाली आणि मी त्याच प्रोडक्टमध्ये सगळं वेळ वाया घालवला आहे. ते सरळ करण्याचा खूप प्रयत्न केला काहीच, ते काय झालं नाही. आणि ते प्रोडक्ट मी रिटर्न करण्याचा पण प्रयत्न केला. खरं त्यात ते फ्लिपकार्टवरती रिटर्न करण्याचं काय जरासा इंग्लिश टॅबल दिसावा आहे मला, म्हणून ते पण होत नव्हतं. ते नाही डोकं फिरलं, म्हणून असं घुमर व्हायला लागले आता. आणि गाईस ते तुम्हाला सगळं सांगतो मी आता. ते काय होतं, कशासाठी होतं, काय त्याचा उपयोग आहे, किती रुपयाला होतं. तर काय किती रुपयाला होतं ते शेवटला सांगतो, म्हणून शेवटपर्यंत राहा. त्याचा पहिला बॉक्स दाखवतो मी. तर हा आहे त्याचा बॉक्स, दिसत असेल तुम्हाला. आपण मागवलेलं लॅपटॉपसाठी स्टँड असं वालं असतं, इथे वरती असतं इथे. आणि ह्याची प्रॉपर किंमत आहे 3,499, म्हणजे जरा कमी 3,500. आणि ते फ्लिपकार्टला डिस्काउंटमध्ये मिळालेलं आपल्याला 1,307 रुपयाला आपल्याला मिळालेलं ते. आणि ते उघडलं आपण, त्याचं असं बघितलं रोटेटिंग, आणि ते उघडल्याच गणलं. का सांगतो, काय बघा, हे आहे ते प्रोडक्ट, तुम्ही बघू शकताय. त्याचा काय इंग्लिश डाव झाला आहे ते सांगतो. हे असं होताना होत होतं, खरं हे असंच होत नाही आहे. ह्याला किती प्रयत्न केला, हे तुटल म्हणून त्याचं केवढं नाजूक हे केलं मी गाईज. हे बघा, हे असं होतंय आणि हे लॅपटॉप ह्याच्यावरती ठेवायचा आणि हे असं करायचं आहे. ते असं होतच नाही आहे. हे असं न झाल्यामुळं सकाळपासून चक्कीत असा जाळ झाला आहे. मला तुम्हाला टॉर्च ऑन करून दाखवतो आहे बघा. हा इथं काहीतरी जास्त दिवस ठेवल्यामुळे काहीतर हा इंग्लिश डाव झाला आहे. ते सकाळपासून एवढं डोकं फिरलं आहे. किती वेळ म्हणत होतो ह्याच्यावर ठेवून लॅपटॉप बघायचा, ह्याच्यावर ठेवून बघायचा. त्याच्यासाठी ते टूल्स पण मागवले. थांबा दाखवतो पहिला तुम्हाला. हे बघा, आता हा इथला नट आहे, ठीक आहे. हा इथला नट आहे आणि हे असलं नव्हतं माझ्याकडं. आणि म्हणून मी खाली गाडीजवळ गेलो, 4 व्हीलरजवळ. कारण की गाडीजवळ ते भरपूर काय होतं, म्हणजे पाना वगैरे होता. आणि तिथं गेलो, तिथं ते ह्याच्या साईजचं काय मिळालं. मग ब्लिंकिटवरून आपण ऑर्डर केलेलं आहे. 1 मिनिट थांबा. ब्लिंकिटवरून आपण त्याचा पूर्ण सेट ऑर्डर केलेला आहे आणि त्याचा सेट हा आहे. आणि हा पण आपल्याला कितीला बसला सांगतो, 1 मिनिट तुम्ही पण बघाच. कितीला बसला आहे, 250 MRP दाखवते इथं, तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला मिळालेला आहे, कितीला मिळाला आहे, 210 रुपयाला वगैरे मिळाला आहे. 210 रुपयाला वगैरे मिळाला आहे. ह्याच्या आतलं पण दाखवतो तुम्हाला. डोंट वरी, आय एम हिअर. काढायला जरासं लठ्ठुगिरी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. परत मोजूया, 1 2 3 4 5 6 8 9. 9च आहेत. ह्यातला आपल्याला फक्त हा एकच पाना पाहिजे होता. तेवढ्यासाठी आपण जरासं पैसे जास्त खर्च केले, तर ह्याचा पण उपयोग झाला नाही. असू दे, आता इन फ्युचरमध्ये ह्याचा उपयोग होईल.
आणि ह्याच्याकडं ज्यावेळी बघतोय त्यावेळी एवढं दुःख व्हायला लागले. एक म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पण मी फ्लिपकार्टवरून ह्याच्यावरून त्याच्यावरून सगळे प्रोडक्ट मागवले, जेवढं ते जेवढे प्रोडक्ट ज्यावेळी मागवलेले त्यावेळी एवढी उत्सुकता होत नव्हती, तेवढी हे मागवलेले त्यावेळी होत होती. फक्त याचं एकच प्रॉब्लेम हे बघा, रोटेट बिटेट पण सगळं होतं आहे बघा, रोटेट वगैरे पण प्रॉपर होतं आहे. फक्त हे जर एकच ॲनिमेशन आहे असं, हेच इंग्लिश डाव झाला याचा. तर ह्याच्यामुळंच माझं सकाळपासून डोकं घुमर झालेलं. आणि आता आपण रिटर्न करायचं म्हणा लागले, काय पण करून रिटर्न करायचं जात आहे. आणि ह्याच्याबदले नवीन आणायचं एक आपण ओजीमधलं, म्हणजे असलंच आणायचं, कारण की हे एकदम सपोर्टिव्ह आहे आपल्या लॅपटॉपला वगैरे. आणि काय सांगू आता तुम्हाला, एवढं दुःख झालं आहे. तरी हे आपल्याला डिस्काउंटमध्येच मिळालेलं, आपण एवढे 3,500 दिलेले नव्हते. खरं तरी दुःख ते दुःखच ना. जरा लाईट लोळावेल हातावर वाटायला. आणि काय सगळा वेळाच ह्याच्यातच गेलेला आहे. तो पाना आणला आपण, ते जरासं फिरून बघितलं, ते जर स्क्रू फिरना त्याचा, तो पाना जरा कमी त्याचा शेपच गेला. ते असं 8 कोणी असते, ते अशी कोण असतात ते गायबच झाल्यात जरा कमी आता त्या एका पानाची त्या ह्याच्यामुळं. पण आता काय आपल्याला सांगता येत नाही. तर आता बघू हा रिटर्न होतो का नाही. म्हणून उद्याचा ब्लॉग नक्की बघा, आपण नक्कीच काहीतरी करू. आणि येस, काय सांगू आता तुम्हाला मी, रात्रीचे 11:30 वाजलेत, दुपारी 3 वाजल्यावर हे प्रोडक्ट आलेलं सकाळी 10 वाजता, नाही 10 नाही 11:30 वाजता आलेलं. त्यावेळी मी काय एवढं लक्ष दिलं नाही, त्यात पॅकिंग बिकिंगच होतं. आणि 3 वाजता आपण हे उघडलं, 3 वाजल्यापासून आत्ता पडले आपलं डोकं घुमरच झालं आहे बघा काहीच. काय कळलं ना मला अजून पण, नुसतं बघितल्यावर कसं तर वाटायला ऐक. कारण की ते तेवढं जो ते ह्या प्रोडक्टचा मेन म्हणजे मेन नाही, जे वस्तू ह्यावर ठेवायची तो पार्टच हलत नाही आहे मेन. म्हणजे बाकीचं सगळं व्यवस्थित वर्क व्हायलं आहे, खरं जो पार्ट हलायचा आहे तो हलना झाला आहे. मग काय उपयोग आहे प्रोडक्टचा, तुम्हीच सांगा काहीच. आणि आता काय सांगू, शेट झाले सगळं, शेट सकाळ दुपारपासून पूर्णपणे पोपट झाला आहे आपला आज, पोपट. तर काहीच आज एवढंच होतं, जास्त काय नाही. मागचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही 26 जानेवारीचा. तर ह्या व्हिडिओला पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.